दिवाळी जरी तोंडावाली असली तरी तुमच्या भाऊचे कामं काही संपत नाहीत. सकाळ सकाळ वैभव भाऊकडे आलो. आपल्या लिंबुनी पिकासाठी आपण नाही औषध घेतले ना, आबाजंबी पण आले होते बरं का. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. आपल्या कांद्यामध्ये इतकं तण झालंय का नाही, आता लवकरच पाणी देऊन तणनाशक मारून घेऊया. आणि 7:30 अशी माग आहे की सोलरचं पण पाणी कमी झालं आणि ना पावसाचं वातावरण झालं होतं. म्हणलं चला जाऊ द्या मरू द्या. आणि बघतो होतो काय ह्या तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात काय माहिती, पण आम्ही ह्याला ना मांडूळ का गांडूळ म्हणतात बरं का. 2 तोंड असते त्याला. मग आपल्याला एकट्याला काय बघू वाटा म्हणून तुम्हाला पण दाखवा म्हणलं व्हिडिओ काढून. त्यात आमचा भाचा पण का दम खाय ना, म्हणला मामा काय दिसलं तुम्हाला सांगा, मला पण बघायचंय. तेव्हा तिकडे कणीस खाता खाता आलाय बरं का बघायसाठी. आणि मग काय तो गेला भाऊ इकडे आतमध्ये. आपल्याला तर काय म्हणलं पकडावा, एवढं 2-4 लाखाचं व्हायचं काम. पण नंतर म्हणलं की नको, पोलिस बिलीस नाही उचलून म्हणून जाऊ द्या म्हणलं. आमचे सगळे घरले जमले होते बघण्यासाठी, जसं काय ना खायला इथं. आपल्याला ना आता कापूस वेचण्यासाठी ना माणसं येणार आहेत बरं का बाहेरून. त्यासाठी आपल्या वाखारीत सगळं स्वच्छता करून घ्यावं म्हणलं. त्यांना इथं राहण्यासाठी आपण सोय करणार आहे, त्यांचं मटेरियल वगैरे ठेवण्यासाठी. आमचे आजोबा म्हणले मला घरी नेऊन सोड बरं का, आपल्याला काय करमत नाही म्हणले. आमच्या आजीबाईच दुखते म्हणले, मी तेवढं घरी लागतो बघू बेगू. आमच्या भाऊकीचं संपलं होतं पेट्रोल म्हणून रस्त्यात, त्यांनी आमची गाडी आलवली म्हणले द्या 1 लिटर बॅटली. म्हणलं आपण फुकट तर काय देत नाही. मग त्यांनी आपल्याला 100 रुपये पण दिले. संकेत बाईला घेऊन चाललो होतो आढळगावला, कारण आजीला आणायला जायचं होतं. गाडी आपण तिथंच लावून आलो होतो. त्याला म्हणलं आपल्याला तिथपर्यंत नेऊन सोडवं. आमचे मित्र पण आहेत ना, कुठं दुबईला गेले ते काय ना, आम्हाला 2 बोटं दाखवायचे. म्हणलं पुढं बघून चालू ना, थोबडं जाऊन पडताना. आमच्या आजीबाईंची पण ट्रीटमेंट झाली पूर्ण. फक्त उद्या दिवस आता सकाळी सकाळी यायचं बरं का. चला मग व्हिडिओ आवडला लाईक आणि फॉलो करा.